सरकारची समिती हैदराबादला जाते, मात्र नियम असा आहे की 17 सप्टेंबरला संपूर्ण ते हैदराबाद संस्थान ते भारतात विलीन झालं, महाराष्ट्रात विलीन झालं. एक नियम असा असतो की जे संस्थानामध्ये त्या नागरिकाला सुविधा असतात किंवा ती मुभा ती त्याच वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असते. आता आत्ताशी कुठेतरी हे जाते. तुम्हाला वाटत नाही का 47 वर्ष कुठं सरकारनं मराठा आरक्षणाविषयी म्हणजे दुर्लक्ष केलं किंवा त्या संस्थानामध्ये मराठा समाजाला कास्तकरी म्हणून नंबर 1 ला ओबीसी मधून आरक्षण होतं? नाही, तुम्ही म्हणताय हे सत्य आहे, परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो. समाज म्हणतोय मी तुम्हाला, सरकार नाही. सरकारला तर समाज संपवायचाच असतो कोणचाही असो. माझे मराठी भोळे आहेत, इमानदार आहेत. त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र. चला रे, आपलं राज्य बनतंय, आनंदाची गोष्ट आहे, देतील, विनाअट आले. मग सरकारचं काम होतं जसं बाकीच्यांना जशाल तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं, तसं मराठ्यांचं लागू करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही. नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला, पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला, विश्वास समोरच्यावर ठेवला. आम्हाला जर त्यावेळेच्या आमच्या मराठा बांधवाला माहित असतं पुढे चालून हे विश्वासघातकी होणार आहेत, तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असतं आमचं आहे ते जशाला जसं द्या. कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठवाडा, त्यांचा काय दोष नाही. त्यांना माहितच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून, विश्वासघातकी निघतील म्हणून. त्यांनी विश्वास ठेवला. विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता. पण आता ते मागचा विषय जाऊ द्या, पण आता तरी सरकारनं शान व्हावं, आमच्या हक्काचं आरक्षण ते द्यावं. भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला तमुक निवडून आणला, अमुक करून दाखविलं. छात्या बघू नका. मराठे तरी 288 पाडीत असतात, तरी पण मराठी पाडीत असतात. हे मी प्रामाणिकपणानं सांगतो. विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळं करणार असलात, आम्ही तुमची गय करणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याला ठामपणे विरोध केला. त्यांचा अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. काय म्हणावं, द्या म्हणावं नाही म्हणावं, प्रत्येकाला अधिकार आहे. आम्हाला अधिकार आहे द्या म्हणण्याचा. ते संविधानानं दिलेला अधिकार आहे, जो तो करू शकतो. त्यांना वाटलं असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले. आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणार आहेत, 100% घेणार आहेत आणि ओबीसीतूनच घेणार आहेत. आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे, यापुढची भूमिका काय असते बघूयात ना. आजचा दिवस आता काय असतं, मी कधीच गडबड करत नाही हे माझ्या समाजाला कळायला आहे. मी धावपळ नाही करत. आमक्याची इच्छा आहे म्हणून मी बोलत नाही. मी कारण समाजाचं नशीब घडणार आहे. माझ्या घरी गडबडीमुळं माझा समाज फसता कामा नाही, संपता सुद्धा कामा नाही. माझ्या मराठ्यांची राज्यात पावर मराठ्यांच्याच हातात राहिली पाहिजे, ही सुद्धा जबाबदारी माझ्यावर आहे. त्याच्यामुळं मी खूप धीराने घेतो, खूप संयमाने घेतो, शांततेने घेतो आणि असा कार्यक्रम लावतो की आज मराठ्यांना वाटतंय पाटलांनी घ्यायला पाहिजे निर्णय, पाठवून घ्यायला पाहिजे निर्णय. पण ज्यावेळेस मी थांबतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागं काहीतरी असतं, त्याच्या पाठीमागं भयंकर वादळ असतं. हो, प्रचंड मोठा उठाव असतो. समाजाला वाटतं की नाही नाही लगेच घ्या निर्णय. मी नाही घेत. मी पूर्ण त्याच्यात बारकाईनं घुसतो, अभ्यास करतो, विचार करतो आणि मग निर्णय घेतो. आणि ज्यावेळेस मी थांबलेला असतो त्यावेळेस समाजाला वाटतं निर्णय घ्यावा, पण ज्यावेळेस जितका काळ मी थांबलोय तितका काळ समाज म्हणतो निर्णय घ्यावा. आणि काहींना पटत बी नाही अगोदर कमवून घेणार म्हणून, पण ज्यावेळेस मी दम खाऊन घेतो त्यावेळेस समाजाला वाटतं राईट निर्णय घेतला, यासाठी थांबले होते काय की. त्यामुळे मी थांबतो का हे बी समाजाला आता माहीत झालेलं आहे. म्हणून माझं थांबणं सुद्धा योग्य असतं, की समाजाच्या ते हिताचं असतं. मी जेवढा दिवस थांबल तेवढ्या रूपानं प्रचंड ताकदीने आम्ही कामाला लागलेला असतो. त्याचा अर्थ असा असतो, हे माझ्या मराठ्याला माहीत झालंय. आजच निर्णय घ्यावा. आता मराठा असा हट्ट धरत नाही, कारण त्यांना माहितीये की निर्णय इतका प्रॉपर घेणार की कार्यक्रमच वाजणार. म्हणून मी धीर धरीत असतो. आहे त्यांच्याकडे आजचा वेळ, दम धरूयात. मराठा दमदार आहे, पण एकदा निर्णय घेतला की सुपडा साप. चलो, धन्यवाद. मराठा आरक्षणावरचे अभ्यासक आहेत, ते म्हणताय की हे जे सगळे स्वराज्य कायदा आहेत हा घटनाबाह्य आहे, आणि एकीकडे तुम्ही मात्र ह्याच भूमिकेवर ठाम आहेत की सगळे स्वराज्य कायद्यातून घेणार होते. दोन आहेत ना विषय. सगळे स्वराज्याची अंमलबजावणी देणे, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला देणे. आणि दुसरा परत शब्द आहे की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे. जेव्हा म्हणतोय
त्याला म्हणू द्या. आणि जर उडणार आहे तर मग छगन भुजबळ झोपा नका मग. उडणार आहे ना ते 7-8 गोळ्या टाकाव खाली बिन वर बिन खुशाल झोपाव, उठत नाही. रद्द करा म्हणतात का मग? उडणार आहे ना मग रद्द काल करतो. पड ना गपचीप. 4-2 गोळ्या कमी पडे तर मराठी आणून टाकी ते घे पांघरून पड. काय हा बघ 40 वर्ष दाखा फटका झालाय. मी आता 10 महिन्यात लढायला लागलोय. काही ना काही ना फुल ना फुलाची पाकळी मी समाजाला देऊ शकलोय का नाही? आज 57 लाख नोंदी दिल्यात म्हणजे 1.5 कोटी मराठ्याला आरक्षण दिलंय. 10% सुद्धा आरक्षण दिलंय. ते आम्हाला मान्य नाही, टिकणार नाही म्हणून. त्यांनी जर ते 27% आत घेतलं असतं तर मान्य होतं. 100% मराठ्यांचं आंदोलन यशस्वी झालं. 100% आरक्षण मराठ्यांना मिळालंय, पण ते टिकणार नाही म्हणून पुढची लढाई चालू आहे. मराठा एक केलाय, मुलींना मोफत शिक्षण दिलंय, ही आनंद आहे. कुणबी प्रमाणपत्र निघायला लागलेत राज्यभरात. मी काही ना काहीतरी समाजाला दिलंय, देऊ लागलोय ना. 10 महिन्यात लढतोय. 40 वर्षात बोलते त्यांनी काहीच नाही दिलं. मग जे बोलत आहेत ना आज चुका काढतात ना माझ्या, फक्त चूक बघत येत. मी 10 महिन्यात आणखीन 2-3 महिने वाढले तर पुन्हा लढण. आणखीन काय समाजासाठी मी माझं बलिदान द्यायला तयार आहे ना. तुमच्यासारखं अर्ध सोडायला तयार नाही ना आंदोलन. अर्ध सोडत नाही मी. काही ना काहीतरी 10 महिने झाले लढतोय मी. हे 40 वर्ष लढत होते. हे 40 वर्ष लढत होते. आज काही काहीतरी समाजाच्या हातात आलंय ना. फक्त समाज आणि मी आमचं माझ्या लेकराचं नातं झाले हेच बऱ्याच जणाला खपा नाही. पचरीच पडा नाही त्यांच्या दुकानं बंद पाडल्यामुळे. आणि आम्ही एकमेकाचे लेकरं मोठे करायला निघालो. गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आम्ही मोठे करतोय. गोरगरिबांची लढाई लढतोय. गोरगरीब मराठा मोठा झाला पाहिजे. आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माईबापांना वाटतंय आपल्या लेकरासाठी एवढं लढतोय. मग झाली समजा एखाद चूक तीच धरायची का तुला मग? आणि 40 वर्ष तुम्ही काय केलं मग? मी पुन्हा लढल, ओबीसीतून आरक्षण देईल ना. 40 वर्ष समाजावर अन्याय झाला. आणखीन एखादा 1-2 महिने 2-4 महिने होईल. याच्या पलीकडे काय होईल? विधानसभेला सगळे पाडून टाकू. मराठ्याचं सरकार येईल, दलित बांधवांचं येईल, मुस्लिम बांधवांचं येईल, लिंगायत बांधवांचं येईल. आता काय कडे बांधव जोड आहे आम्हाला? आता राजपूत बांधव आहे, लिंगायत बांधव आहे. हो द्या फाईट. त्याला काय आता खेटायचं म्हणल्यावर एसटीतून मागणी आता धनगर बांधवाची. लातूरचा बांधव बसलाय, आपल्या बीडचा एक बांधव धनगर बांधव बसलाय. त्यांच्या मागणीला मराठ्यांचा पाठिंबा आहे. एसटीतून आरक्षण द्या म्हणून. होईल काहीतरी होईलच ना. मी जे काय करेल माझ्या समाजाच्या हिताचं करेल, माझ्या हिताचं करणार नाही. कोणाला चांगलं वाटावं म्हणून करणार नाही. कोण अभ्यासक आहे त्याच्या हिताचं मी करणार नाही. मी करणार माझ्या समाजाच्या हिताचं. तुझ्या हिताचं करायला मी काय ठेका घेतलेला नाही. माझ्या समाजा हिताचं करेल. समाजाकडून बी चूक होत असते, माझ्याकडून होती, तुमचे सगळ्याकडून होती. झालीच एखादी पुन्हा लढल ना. मी काय कच खाल्ली का लढायला? पुन्हा माझ्या अंगातलं रक्त मी जाळायला तयार आहे. माझा जीव जाळायला समाजासाठी तयार आहे, मरायला सुद्धा समाजासाठी तयार आहे. पण माझ्या मराठ्यांना गोरगरिबाला मी आरक्षण देणार. यांनी किती गैरसमज पसरायचा प्रयत्न केला सरकारने बी आमच्या बी काही नाही, तरी समाज गोरगरिबांची लढाई मी लढणारे. समाज आम्ही सोबत आहेत आणि न्याय देणारे 100%. सगळे सोयरे माझ्या मतानं उडत नाही, उडणार असतील.